न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सीबीएसई शाळांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार हे आहे कारण महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय खासगी संस्था चालकांच्या पोटात गोळा निर्माण करणारा ठरत आहे। सीबीएसई सेंट्रल ऑफ बोर्ड सेक्रेटरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांना 1.5 लाख रुपये भरून नव्याने मान्यता घ्यावी लागणार आहे। महाराष्ट्र शासनाचा नवा निर्णय खासगी संस्था चालकांचा पोटात गोळा निर्माण करणारा ठरत आहे। सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांना 1.5 लाख रुपये भरून नव्याने मान्यता घ्यावी लागणार आहे। त्यामुळे संस्था चालकांमध्ये नाराजी पसरली आहे। महाराष्ट्र शासनाने सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मान्यता दिल्या जाणाऱ्या शाळांसाठी नवा आदेश लागू केलाय। त्यानुसार या केंद्रीय मंडळाच्या शाळांना दर 3 वर्षांनी नव्याने मान्यता घ्यावी लागणार। तसेच या मान्यतेसाठी शासनाकडे 1.5 लाख रुपयांचे मान्यता शुल्क भरावे लागणार आहे। यापूर्वी एकदा मान्यता मिळाल्यानंतर ती पुन्हा घेण्याची गरज नव्हती। नव्याने मान्यता घेण्याचा दंडक संस्थेची आर्थिक पिळवणूक करणार असून त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड शाळांना बसणार आहे। या निर्णयास शासनाने स्थगिती द्यावी अशी मागणी होतीये। एकीकडे नव्याने मान्यता घेण्याचा दंडक लावताना दुसरीकडे प्रतिपूर्वीची थकबाकी दिली जात नसल्याबद्दल अस्वस्थता आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशांच्या प्रक्रियेतून खासगी विना अनुदानित शाळांना वगळण्याची सूचना राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी काढली होती। त्याला पालकांनी कडाडून विरोध केला। त्यास न्यायालयात आवाहन देण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाने हा शासन निर्णय रद्द केला। त्यामुळे लाखो बालकांचा खासगी शाळांमधील 25% राखीव जागावरील मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला। या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती शासन करते। मात्र गत 6 वर्षापासून शासनाने ही रक्कम न दिल्याने राज्यातील अशा शाळांची 2400 कोटी रुपयांच्या प्रतिपूर्तीची रक्कम थकीत आहे। शाळांनी न्यायालयात दाद मागितल्यावर ही थकबाकी 3 आठवड्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। मात्र अद्यापही या रकमेपासून शाळा वंचित असल्याचं निदर्शनास आणलं जातं। शाळा मान्यतेसाठी नवा आदेश आलाय, मात्र कित्येक वर्षापासून या शाळा सुरळीत व चांगले शिक्षण देत आहेत, तरी शासन मान्य नसल्याचे पत्रक शिक्षणाधिकारी कार्यालयानं काढलं हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।